इकडे प्रेक्षकांनो, दामिनीने मागितली इराची माफी. इतकंच नाही तर तिच्या ज्यूसमध्ये मिळवल्या झोपीच्या गोळ्या. ज्यूस पिताच पडली जागेवर. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे नीता जी असते, आता इकडे दामिनीला सांगत असते, आई तुम्ही खरंच सांगा, बोलवू का त्या विसाम्माला? अहो ती जर आली ना, तुमचं सगळं टेन्शन दूर करेल बघा. अहो आम्हाला नाही हो बघवत तुम्ही असं सारखं सारखं त्रासात असलेल्या. त्यावर तिकडे ती बोलते, म्हणजे तिकडे सावीचा सगळं काही ऐकतच असते हे हेडफोन लावून तिच्या रूममधून. त्यावर तिकडे सावी देवाकडे प्रार्थना करत असते की देवा इकडे दामिनी मॅडमला सगळं काही म्हणजे हो म्हणण्याची हे ताकद दे. आता इकडे त्यावर त्यांना तर वाटत असतं हे सगळं होच म्हणावं, पण आता इकडे त्यावर ती बोलते दामिनी, नाही मला काही गरज नाही आहे. आणि आता इकडे यांचं असं बोलणं चालू असताना एकदम दारात आता इकडे धैर्य येतो. आता इकडे त्यावर नीता जाऊन दार उघडते. आता इकडे त्यावर नीता बोलते, भाऊजी तुम्ही? त्यावर तो बोलतो, हो आईसाठी नाश्ता घेऊन आलो होतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, आई चल आता बस, पहिले नाश्ता करून घ्यायचा आहे. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, बघ चेहरा कसा सुकलाय, आता व्यवस्थित नाश्ता करायचा आणि आराम करायचा. त्यावर आता इकडे तो तिला भरवणार, तर आता इकडे ती काही तोंड उघडत नसते. ती आता इकडे नीताकडे बघत असते आणि काहीतरी इशारे केल्यासारखी बघत असते. आता हे बघून इकडे धैर्य बोलतो, काय गाई काय झालंय, तुमच्या दोघीला काही इम्पॉर्टंट बोलायचं होतं का, मी डिस्टर्ब केले का? आता इकडे त्यावर नीता बोलते, नाही भाऊजी नाही, असं काहीच नाहीये, आई मी नंतर येते ह. आणि आता इकडे तिथून ती चालली जाते. आता इकडे दुसरीकडे धैर्य जो असतो सावीसाठी आता इकडे नाश्ता घेऊन आलेला असतो. तो बोलतो, हे घ्या गरम पोहे रेडी आहे, पण आज ना तुम्हाला तुझ्याच हाताने खावं लागेल सावी, जरा ना मला एक इम्पॉर्टंट मेल करायचा आहे. आता इकडे असं म्हटलं बरोबर इकडे तो तिथे पोह्यांची प्लेट ठेवतो आणि तिला खायला लावत असतो आणि तो त्याचा लॅपटॉप ओपन करून बसतो. त्यावर आता इकडे सावी ती प्लेट हातात घेते आणि आता इकडे विचार करते की धैर्य, आज रात्री दामिनी मॅडमचं सत्य समोर आल्याबरोबर तुमची जुनी सावी तुमच्या जवळ असेल, पण मी तुम्हाला खूप मिस करेल आपल्या या क्यूट बॉन्डिंगला. कारण आपलं हे जे क्यूट बॉन्डिंग आहे ना, ती खूपच छान आहे बघा, किती काळजी करता ना तुम्ही माझी. आणि म्हणून तिकडे ती विचारच करत असते आणि एकटीच हसत असते. त्यावर तिकडे धैर्याचं लक्ष जातं. तो बोलतो, काय कसं काय झालंय, खायचे नाही का पोहे? त्यावर ती बोलते की नाही, मला तुझ्याच हातून खायचे फ्रेंड. त्यावर तो बोलतो, आत्ताच मी तुला सांगितलं ना सावी बाळा, मला जरा इम्पॉर्टंट मेल करायचं आहे म्हणून. त्यावर ती बोलते, नाही मला तुझ्याच हातून खायचं आहे, नाहीतर मी नाही खाणार. त्यावर तिकडे तो बोलतो, बरं ठीक आहे ये बस. आता तिकडे त्यावर तो तिला भरवत असतो. त्यावर तिकडे ती बोलते, फ्रेंड मला ना डान्स करत करत खायचे. त्यावर तिकडे धैर्य बोलतो, असं कोण करतं बरं, आणि असं केल्याने अंगाला लागेल का तुझ्या? त्यावर ती बोलते, जाऊ दे की, पण मला ना छान डान्स करतच खायचंय. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो तिला उभं करतो आणि डान्स शिकवत असतो. आता एकदम अवंती आणि नीता येतात. आता हे बघून एकदम सावी पडणार, तर धैर्य सावरतो. आता इकडे दोघी बोलतात, नाही 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 आम्ही काही नाही बघितलं. त्यावर इकडे धैर्य बोलतो, बघितलंच ना सावी बाळा, पडणार होतीस ना ती. आता म्हणूनच मी म्हटलं होतं की असं खाताना डान्स वगैरे नसतं करायचा. त्यावर आता इकडे धैर्य म्हणजे तिकडे सावी बोलते की फ्रेंड आता ना मी माझ्याच हाताने खाणार आणि पटापट खाणार, तुला बिलकुल त्रास देणार नाही, कारण मी आता गुड गर्ल आहे ना. त्यावर आता इकडे नीता अवंती बोलतात, भाऊजी तुम्हाला जर तुमचं काही काम असेल ना तर तुम्ही जा, आम्ही तिच्याकडून ती प्लेट संपवून घेऊ. आता असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, हो तू जा ना, मी खाऊन टाकेल सगळं. आता असं सगळं काही तो बोलत असतो. तर आता इकडे तो बाहेर गेल्याबरोबर इकडे नीता बोलते, सावी मला आईने तर काही सांगितलं नाही त्या बाईला बोलवायचं, पण खरंच बोलवायचं की नाही, आणि आई काय नाही म्हटलं तर? त्या इकडे सावी बोलते, नाही ताई असं काहीच होऊ शकत नाही, कारण त्या बोलवायला लावणारच, कारण मला खात्री आहे की त्यांची भीतीच त्यांना खाणार आहे, आणि म्हणून आता लवकरच तुम्हाला ते बोलवणार आहेत. आता इकडे यांचं बोलणं चालू असताना एकदम इकडे दामिनीचा फोन येतो. त्यावर तिकडे नीता बोलते, सावी आईचा फोन आहे ग. त्यावर तिकडे ती बोलते की बघा उचला. त्यावर तिकडे दामिनी बोलते की लवकरात लवकर मला भेटायला आहे. आता तिकडे त्यावरती बोलते, हो ना ताई, हो ना आई, आलीच मी. आणि तिकडे ती फोन कट करते आणि तिकडे तिथं दामिनीच्या रूममध्ये जायला निघते. आता इकडे दामिनी बोलते, मी काय म्हणते नीता, तू ती कुठली तरी बाई बोलत होतीस ना, तिला बोलवून घे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे नीता बोलतात,
की हो नाही, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, अहो तुमची ही परेशानी आम्ही नाही बघू शकत. आता असं सगळं काही ती बोलत असते. त्यावर तिकडे ती बोलते, पण आई एक प्रॉब्लेम आहे. अहो धैर्य भाऊजी आणि आमचे हे, जर यांना हे कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कारण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे ना की यांना या सगळ्यांवर विश्वास नाहीये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी भास्कर, विलास आणि धैर्यला सांगते, की आपल्या आता इकडे ती गाव सांगते आणि तिथे आपली एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे हे सांगते आणि बोलत असते, की लवकरात लवकर तुम्ही निघा. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, "अगं आई, या दोघांना जाऊ दे की. मी तुझ्याजवळ थांबतो ना." आता इकडे त्यावरती बोलते, "अरे धैर्य, मी काय लहान आहे का? आणि हे बघ, तुम्ही माझ्या अशा आजारपणामुळं ना कामाकडे दुर्लक्ष करणार मला बिलकुल चालणार नाही." इकडे भास्कर आणि विलास गुणगुणत असतात, की या धैर्याला काय पाठवायचं? आपणच मस्तपैकी डील केली असते की तिकडे पक्की. आता असं सगळं काही यांचं चालू असतं. त्यावर तिकडे दामिनी बोलते, म्हणजे असं तिकडे ती भागच पाडते त्यांना जायला. त्यावर तिकडे हे तिघंही तयारी करायला जात असतात. हा तिकडे अवंती बोलते, की "आई, मी ना तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते." तर आता इकडे दामिनी बोलते, "नीता, आजच्या आजच त्या बाईला बोलून घे." त्यावर आता इकडे ती बोलते, "हो नाही, तुम्ही काही काळजीच करू नका, मी आत्ता फोन करते." पण पण आता दामिनी बोलते, पण आता इकडे दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इकडे अवंती, सावी आणि इरा आहे ना, आता त्यांचं काय करायचं? आता इकडे त्यावर नीता बोलते, "अहो आई, तुम्ही ना सावी आणि अवंती ताईची काळजी करू नका. मी अवंती ताईला सांगेल की रात्रभर तिथेच तिच्या रूममध्ये राहा म्हणून. पण इराचं काय करायचं?" त्यावर आता इकडे दामिनी बोलते, "तू त्याचं टेन्शन घेऊ नको. मी तिला झोपेच्या गोळ्या देईल ज्यूसमध्ये." आता तिकडे म्हणून दामिनी इकडे तिच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ज्यूस घेऊ. त्यावर आता इकडे ती बोलते, की "इरा, सॉरी. परवा मी तुला खूप चिडचिड केली, तिच्या डोक्यावर फ्लॉवर पॉट फेकून मारलं म्हणूनच." त्यावर ती बोलते, "काय? दामिनी मुजुमदार आज माझ्यासाठी चक्क ज्यूस घेऊन? आज कसं काय?" त्यावर तिकडे ती बोलते, "माफ कर, सॉरी, माझी चूक झाली होती." त्यावर तिकडे ती मुद्दाम हे सगळं बोलत असते. म्हणजेच आज दामिनी मुजुमदार स्वतःची चूक एक्सेप्ट करत आहेत. बापरे! आज तर मला बघावंच लागेल की सूर्य कुठल्या दिशेने उगवला आहे. आता अशी ती बडबड करत असते. त्यावर इकडे इरा बोलते, "माफ करा आत्या, पण माझे आज मूड नाही आहे ज्यूस प्यायचा." त्यावर आता इकडे ती बोलते, "अगं अशी काय करतेस? अगं इतके प्रेमाने मी तुझ्यासाठी हा ज्यूस घेऊन आली आहे." आणि आता इकडे कसं बसं इराला ती तिच्या जाळ्यात अडकवते आणि तो ज्यूस प्यायलाच लावते. इकडे इराने ज्यूस पिल्याबरोबर आता इकडे तिला एकदम चक्कर येते आणि ती तिथेच पडते. तर आता इकडे दुसरीकडे इकडे हे तिघंही आता इकडे गेलेले असतात. ते म्हणजेच तिकडल्या मीटिंगसाठी. आणि हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे, की आता इकडे विसम्माची एंट्री झालेली असते. ती विसम्मा दुसरी तिसरी कोणी नसून सावीच असते. आणि आता हा भाग तुम्हाला कसा वाटेल नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.